राऊंड 2मध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे? सर्वात आधी अलॉटमेंट किती वाजेपर्यंत होईल? ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होऊ शकते किंवा रात्री 12पर्यंतही होऊ शकते. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. मग अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला कुठे बघायला मिळेल? Poly26च्या आपल्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. अलॉटमेंट खाली यायचं कॅप 2ची अलॉटमेंट. त्याला क्लिक केल्यानंतर तुमचा DN नंबर टाकायचा, तुमचा पासवर्ड टाकायचा, DN नंबर टाकायचा आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची की तुम्हाला कळेल की तुम्हाला काय मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. काही विद्यार्थी असे असतील की त्यांना कॅप 1लाही काहीच मिळालेलं नाही आणि कॅप 2ला पण काहीही मिळालेलं नाही. या लोकांनी पॅनिक करायचं नाही, घाबरायचं नाही. अजून 2 राऊंड आपल्याकडे आहेत. त्यामुळे अशा लोकांनी काय करायचं की ज्यांना कॅप 1लाही काहीच मिळालेलं नाही आणि कॅप 2ला पण काहीच मिळालेलं नाही, त्यांनी शांत राहायचं आहे, काहीही करायचं नाही आणि कॅप 3चा पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो केव्हा भरायचा आणि काय ट्रिक्स असतील आणि काय टिप्स असतील त्या मी नंतर तुम्हाला सांगेल. तुर्तास कॅप 2ची अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं? ज्या व्यक्तींना काही मिळालेलं नाही त्यांनी शांत बसायचं आहे, काही करायचं नाही. दुसरे असे विद्यार्थी असतील की ज्यांना कॅप 1ला काहीतरी मिळालेलं होतं आणि त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि कॅप 2मध्ये पण त्यांना 4 किंवा 4पेक्षा जास्तीचा काही ऑप्शन मिळालेला असेल तर असे विद्यार्थी पुन्हा बेटरमेंट करू शकता किंवा फ्रीज ऑप्शन पण निवडू शकता. जर तुम्ही बेटरमेंट केलं तर कॅप 3साठी तुम्हाला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. जर तुम्हाला वाटलं की नाही 4 किंवा 4पेक्षा जास्तीचा जरी ऑप्शन मला भेटलेला आहे परंतु मला तिथे ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही, तर मग तुम्ही फ्रीज करायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. ॲडमिशन घेण्याच्या 2च दिवस आहेत, 24 आणि 25. लक्षात ठेवा, सुट्टीचा दिवस जरी असला तरी पण ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रत्येक कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू राहतील डिप्लोमा फर्स्ट इयरचे. सो असे काही विद्यार्थी असतील की त्यांना बेटरमेंट झालीच नाही. तिसऱ्या प्रकारचे जे विद्यार्थी त्यांना बेटरमेंट झालीच नाही, तो आधी जो मिळालेला होता तोच आता. परंतु आता इथे लक्षात घ्यायचं आहे, 1, 2, 3 पैकी जर का तुम्हाला काही मिळालेलं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. मग काही लोक असे आहेत की त्यांनी 1 किंवा 2च ऑप्शन भरलेला होता. अशा विद्यार्थ्यांना कॅप 1मध्ये मिळालेलं 3 नंबरला बाय डिफॉल्ट आलेलं असेल, म्हणजे त्यांचे टोटल जे ऑप्शन्स असतील ते 3च असतील. मग अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं गरजेचं राहील, कारण त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं असेल. असे काही विद्यार्थी असतील की त्यांना बेटरमेंट कुठलीच झाली नाही, परंतु त्यांना जे आधी कॅप 1ला जे मिळालेलं कॉलेज आहे ते 4 किंवा 4पेक्षा जास्तीचं ऑप्शन आहे, ते लोक पुन्हा बेटरमेंट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु बेटरमेंट झालीच नाही आहे, मग बेटरमेंट पुन्हा करायची का? तुम्हाला ह्याबाबत जर डाऊट असेल, शंका असेल तर तुम्ही आपल्या स्वतःच्या लॉग इनमध्ये जायचं आहे, पुन्हा चेक करायचं आहे कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट आणि त्या ठिकाणी पुन्हा सेल्फ ARC करायची आहे. पुन्हा सेल्फ ARC केल्यानंतर तुम्हाला पुन्हा 2 ऑप्शन येतील, नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट करायचं आहे का फ्रीज करायचं आहे. मग तुम्हाला जर का बेटरमेंटलाच जायचं असेल तर बेटरमेंटला क्लिक करायचं, OTP जनरेट होईल तो OTP टाकायचा. एकदा OTP टाकल्यानंतर तुमची काम झालेलं असेल बेटरमेंटचं. परंतु जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेल्फ ARC करून तुम्ही पुन्हा फ्रीज ऑप्शन निवडायचं आहे आणि लगेचच 24 किंवा 25 जुलैला ॲडमिशनला जायचं आहे. आता काही असे विद्यार्थी असतील की त्यांना बेटरमेंट झालेलंच नाही, मग त्यांनी काय करायचं? काहीच नाही करायचं, तुम्ही शांत राहायचं आहे. पुन्हा कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ज्यावेळेस डेट असेल त्यावेळेस. आता काही असे विद्यार्थी असतील की कॅप 1ला त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि कॅप 2ला त्यांना बेटरमेंट झालेलं आहे, म्हणजे नवीन काहीतरी कॉलेज मिळालेलं आहे. तर त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की नवीन कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते आधीचं निघून जाणार बाय डिफॉल्ट. सिस्टम तुम्हाला चान्स देत नाही की बाबा आता तुला आधीचं घ्यायचं आहे की आता हे लेटेस्ट लागलेलं ते. नो, एकदा तुम्हाला नवीन सीट मिळाली की तुम्हाला तीच तुमच्या हातात राहते. मग आता तुम्ही डिसाईड करायचं आहे तुम्हाला फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं आहे का बेटरमेंट करायचं आहे. सो हा पण एक पर्याय आहे. आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांना काहीही कळत नाही आहे, तर घरी काहीही रिकामे कामं करण्याच्या आधी सरळ 24 किंवा 25 जुलैला कॉलेजमध्ये यायचं आहे. येत असताना पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन यायचे आहेत, जेणेकरून आम्ही ज्यावेळेस तुमची माहिती चेक करू त्यावेळेस जर का तुम्हाला मनासारखं लागलेलं आहे तर तुम्ही फ्रीज करून ॲडमिशन घेऊ शकता किंवा बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता. पुन्हा जरी बेटरमेंट करायचं झालं तरी पण पुन्हा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्याशिवाय आम्ही बेटरमेंट करून देणार नाही. आता यामध्ये आणखी एक ट्रिक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, म्हणजे 1, 2, 3 पैकी ज्यांना काहीतरी मिळालेलं आहे ते ऑटो फ्रीज झालेलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी तर सरळ ॲडमिशनला जायचं आहे. ॲडमिशनला नाही गेलं तर तुम्ही पुढच्या कॅप 3 आणि कॅप 4मधनं पण बाद व्हाल. त्यामुळे ऑटो फ्रीज झालेल्यांनी सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला 24 किंवा 25 जुलैला ॲडमिशन घ्यायचं आहे. काही विद्यार्थी असे असतात की ते घरी बसून फ्रीज करून ठेवलं आहे त्यांनी. 2 कॉल मला असे आलेले आहेत, पॅनिक कॉल, की सर मी फ्रीज केलं आहे, मी ₹1000 भरले आणि आता मला कॅप 2चा ऑप्शन फॉर्म भरायचा
करायचा आहे तो दिसत नाही. फ्रीज केल्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. ऑटो फ्रीज अँड फ्रीज म्हणजे काय, लगेचच ताबडतोब जाऊन ॲडमिशन घेणं. आता कॅप 2ची फ्रीज किंवा ऑटो फ्रीज जर का तुम्ही केलेलं असेल तर तुमची ॲडमिशनची तारीख आहे 24 आणि 25. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचा एक झेरॉक्स सेट, पासपोर्ट साईज फोटो 2 आणि तुमचं आधार कार्ड घेऊन आणि ज्या कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे, फ्रीज किंवा ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या ठिकाणची फीज. जर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याला येत असाल तर तुमची जी फीज आहे ती ऑनलाईनच तुम्हाला भरायची आहे. तुम्हाला एक QR कोड देण्यात येईल आणि तो QR कोड स्कॅन करून तुम्ही ते ऑनलाईन पे करायची आहे. DD चालत नाही, चेक चालत नाही, कॅश तर मुळीच चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, जे लोक ॲडमिशनला येणार आहे 24 आणि 25 तारखेला, त्यांनी स्वतःजवळ कॅश न बाळगता तुम्हाला ऑनलाईन पैसे पे करायचे आहेत. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पहिल्या राऊंडला काहीतरी मिळालं, बेटरमेंट केलं आणि 1,000 रुपये पे केलेले आहेत. अशा लोकांना पुन्हा जरी बेटरमेंट करायचं असेल किंवा फ्रीज करायचं असेल किंवा त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं असेल तर पुन्हा 1,000 रुपये भरण्याची गरज नाही, लक्षात घ्या. 1,000 रुपये पहिल्यांदा ज्यांना सीट लागते आहे आणि ते बेटरमेंट किंवा फ्रीज किंवा ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 1,000 रुपये भरणं कंपल्सरी आहे. ते सर्वांनाच भरायला लागतात, पण जेव्हा तुम्हाला एखादी सीट मिळते तेव्हा. मग आता असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना पहिल्यांदाच जर का सीट मिळाली असेल, त्यांना बेटरमेंट जरी करायचं झालं किंवा फ्रीज जरी करायचं झालं किंवा त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, त्या सर्वांना 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरावी लागते. ती नॉन रिफंडेबल असते, ती परत मिळत नाही आणि ती कोणत्याही फीसमध्ये ॲडजस्ट होत नाही. सो अशा प्रकारे अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही डाऊट असेल, अडचण असेल मी सांगितलेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त, तर तुम्ही कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार. विश यू गुड लक.